आम्हाला संधी द्या, आम्ही 7 दिवसात लसीकरण करू, आम्ही लगेच 12 कोटी लसींसाठी चेक देऊ, आमचा चेक तयार आहे पण लस नाही आहे, अशी विधानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मी आज या निमित्ताने त्यांना त्या विधानाची आठवण करून देऊ इच्छितो आणि भारतीय जनता पार्टी ही मागणी करते की 12 कोटी लसी घेण्यासाठी तुमचे चेकचे जे 5-7 हजार कोटी रुपये होते, हे 5-7 हजार कोटीचं तातडीने जे वाचलेत, या 7,000 कोटींचं पॅकेज महाराष्ट्रातले 12 बलुतेदार, रिक्षा चालक, केश कर्तन चालक, लहान उद्योजक, गोरगरीब जनता यांच्यासाठी हे 7,000 कोटीचं पॅकेज तातडीनं देण्यात यावं, ही मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी आज इथे करतोय. आपण सगळ्यांना आठवत असेल की सातत्याने ज्यावेळी केंद्र सरकारमार्फत हा कार्यक्रम सुरू होता लसीकरणाचा, त्यावेळी लसीकरणासाठी आम्हाला हवी तशी लस खरेदी करू द्या, आम्ही स्वतः ग्लोबल टेंडर काढू, आम्ही त्यासाठी निधीची तरतूद केली आहे, एका रकमेनी, एका चेकनी आम्ही सर्व महाराष्ट्राला लागणाऱ्या 6 कोटी लसी म्हणजे 12 कोटी लसी आम्ही विकत घेऊ, या प्रकारची विधानं महाराष्ट्रातल्या तिन्ही पक्षाच्या आघाडी सरकारमधल्या अनेक मंत्री, त्यांचे नेते आणि दस्तूरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. पण त्या 1.5 महिन्याच्या काळामध्ये 1 मेला परवानगी मिळाल्यानंतर पुढच्या जवळपास महिना 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र सरकार, मुंबई महापालिका या कुणालाही साधं टेंडरसुद्धा त्याच्यामधलं यश मिळालं नाही. मुंबई महापालिकेच्या दरवेळी PR एक्साईजच्या बातम्या वाचायचो की इतके प्रतिसाद, इतक्या लोकांनी इंटरेस्ट दाखवलाय पण मुदत वाढवली, इतक्या लोकांनी प्रतिसाद दाखवलाय पण मुदत वाढवली, आणि महाराष्ट्र सरकारच्या तर टेंडरला प्रतिसादच मिळाला नाही, हे दस्तूरखुद्द मंत्र्यांनीच जाहीर केलं. त्यामुळे एका अर्थाने त्यावेळीच महाराष्ट्र सरकारच्या एकूण जी बदनामी महाराष्ट्र सरकारची टक्केवारी झाली वाझे प्रकरणापासून, त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारची जी पत गेली, त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या विविध टेंडरना, या प्रकारच्या कोविडच्या लसीच्या टेंडरना प्रतिसाद मिळाला नाही का, असाही त्यावेळी प्रश्न होता. मात्र त्याच्यानंतरही आत्ता जे सध्या सुरू आहे ते बघता आज 5 ते 7 हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारचे वाचले, आणि माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी ती रकमेची तरतूद करून ठेवली होती. गेल्या 1.5 महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारने एप्रिलपासून लॉकडाऊन या त्या निमित्ताने लावला, वाढवला, जरी नाव त्याला रिस्ट्रिक्शन होतं, आणि या कालखंडामध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी काही पॅकेजची घोषणा केली होती, पण त्यातलं एकही पॅकेज हे जनतेपर्यंत पोहोचलं नाही. हे आपण बघितलं ना, रिक्षा चालकांना पैसे मिळाले ना अन्य कुठल्या घटकाला काही त्याची मदत मिळाली. आज आम्ही ही मागणी करतो आहोत की तुमचे जे 7,000 कोटी वाचले, या 7,000 कोटींचं पॅकेज महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही दिलं पाहिजे. दुसरं त्यातलं असं आहे की आता केंद्र सरकारने लस जाहीर केली, आता केंद्र सरकारने सगळ्यांना लस देण्यास जाहीर केलंय. अशा वेळी महाराष्ट्र सरकारने या लसीकरणाचा नीट नियोजनबद्ध कार्यक्रम कोणता हे आपण इथे जाहीर केलं पाहिजे. कारण आत्ता गेले 2 महिने आपण बघतो आहोत, आणि तुमच्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लसी मिळूनही महाराष्ट्रामधला मार्चमधला आकडा हा खूप निराशाजनक होता. महाराष्ट्रामध्ये मार्चमध्ये 50% अधिक लसी पडून होत्या. त्याचबरोबर नीट नियोजन न झाल्यामुळे एकीकडे महाराष्ट्रामध्ये 4 ते 5 लाख लसी शिल्लक आहेत हे नियमित दिसत होतं, आणि दुसरीकडे महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी, अगदी मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा लसी नसल्याचे बोर्ड लावले जात होते. हे महाराष्ट्र सरकारच्या नियोजन शून्यतेचं लक्षण होतं. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात तरुणाई पुढच्या टप्प्यामध्ये लसीकरण केंद्रावर येईल. त्या लसीकरण स्वाभाविकपणे त्याची नीट नियोजन, केंद्राकडनं जे लस मिळतंय त्याचं लॉजिस्टिक
महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये ज्या ठिकाणी लस जाईल असं नियोजन मला असं वाटतं की राज्य सरकारने करण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत तुम्ही केंद्र सरकारच्या नावाने खडे फोडणं, केंद्र सरकारवरती आपलं अपयश ढकलणं हे काम कायम करत आलात. किंबहुना लसीकरणाच्या माध्यमातून या प्रकारचं आता पुढच्या काळात निराशा करू नका, ही आमची दुसरी विनंती आहे. तिसरं, आज एक रिपोर्ट आला आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की महाराष्ट्र आजही फ्रंटलाईन वर्कर, हेल्थलाईन वर्कर यांच्या लसीकरणामध्ये कमी आहेत. त्यांचं 100% लसीकरण झालेलं नाही. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे की जे हेल्थलाईन वर्कर आहे, फ्रंटलाईन वर्कर आहेत, हेल्थमध्ये काम करणारे वर्कर आहेत, यांचं 100% लसीकरण करणं आवश्यक होतं. त्यांच्या त्याबद्दलचं ती संख्या फार कमी आहे. आणि या सगळ्यांचं का कमी झालं याची उत्तरं सुद्धा राज्य सरकारने दिली पाहिजेत. कारण आत्ता कोविडच्या काळामध्ये लोकांशी लढण्यामध्ये, या कोरोनासोबत लोकांमध्ये जाऊन लढण्याचं काम हीच मंडळी करत होती. आणि त्यांना सगळ्यात पहिल्यांदा आपण आठवत असेल की 60 वर्षापुढील फ्रंटलाईन वर्कर, हेल्थलाईन वर्कर यांचं आपण पहिल्यांदा लसीकरण सुरू केलं. पण इतकं लसीकरण अगोदर सुरू करून सुद्धा महाराष्ट्रामध्ये ते 100% का नाही गेलं, ही किंवा ती आकडेवारीचं समाधानकारक नाही जी पोचलेली आहे, याचीही उत्तरं मला असं वाटतं सरकारने द्यायला हवीत. आणि किंबहुना पुढच्या काळामध्ये लसीकरणाची गती ही वाढवायला हवी. राहुल गांधींनी राजस्थानमध्ये लसी वाया का गेल्या याचं उत्तर भाई जगताप आणि राहुल गांधींनी दिलं पाहिजे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, राहुल गांधींचं पत्र आज सगळीकडे मोठ्या प्रमाणात झालं आहे की त्यांनी असं म्हटलं होतं की देशाच्या विविध भागामध्ये राज्यांच्या लसीकरण खरेदीमध्ये राज्यांना अधिकार हे दिले जावेत. भाई जगतापांनी किंबहुना आपल्या नेत्यांचं पत्र तरी वाचावं आणि मग प्रतिक्रिया द्यावी. किंबहुना आपले नेते पूर्वी काय म्हणत होते राहुल गांधी हे तरी आठवावं आणि मग आपलं भाष्य त्यावरती करावं, ही माझी त्यांना विनंती. काँग्रेसचा राज्यातल्या पंजाबमध्ये लसीकरणाचं मागं पडलंय. लसीकरणाचं टेंडर त्यांनी काढलं होतं. पंजाबमध्ये अमृतसर सगळीकडे आपण बघितलं. राहुल गांधींनी त्यावरही बोलावं, भाई जगतापांनी त्यावरही बोलावं. 450ची लस 1200ला का दिली गेली त्याच्याबद्दलही बोललं पाहिजे. पंजाबमध्ये काय घडलं नेमकं. त्यामुळे या ठिकाणी आता मोफत लसीचं आहे, त्या ठिकाणी पूर्णपणे ते नीट त्याचं नियोजन मला असं वाटतं राज्य सरकारने करण्याची गरज आहे. एक काहीतरी म्हणावं, किती कन्फ्युजन करता तुम्ही. म्हणजे स्वतःच्याच भूमिका भाई जगतापना काहीतरी स्पष्ट करून घ्या, एक काहीतरी स्टँड घ्यावा ना. एकीकडे म्हणायचं की केंद्र सरकार आमच्या अन्याय करतो, लसच देत नाही. दुसरं तेच येऊन सांगतात की आम्ही सगळ्यात देशात सर्वाधिक लसीकरण करणारं राज्य आहोत. अहो, तुम्हाला जर केंद्राने सर्वाधिक लसी दिल्या म्हणून तर देशात मग तुमच्यावर अन्याय कसा होईल. किंबहुना मी तुम्हाला आकडेवारी सांगितली, मग माझ्या प्रश्नाची उत्तरं. फ्रंटलाईन वर्कर 100% का नाही झालं, हेल्थलाईन वर्कर 100% का नाही झालं. लसीकरणाची संख्या सर्वाधिक केंद्राने दिली, केंद्र सातत्याने मदत करतंय, तर तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलणार नाही. मात्र लस दुसरीकडे काय आमच्यावर अन्याय होतोय अशी भाषा बोलायची, पुन्हा म्हणायचं की आम्ही सर्वाधिक लसीकरण केलं. एक काहीतरी मला असं वाटतं भाई जगतापांना माझी विनंती आहे की त्यांनी एक काहीतरी भूमिका कधीतरी निश्चित करावी, नेमकं ते काय म्हणायचं त्यात. असं आहे की मुळामध्ये अतिशय स्वच्छ राहुल गांधी, आता भाई जगतापांचा राहुल गांधींच्या पत्रावर विश्वास आहे की मला माहिती नाही, राहुल गांधीवर विश्वास आहे की मला माहिती नाही. आता राहुल गांधी सांगत होते ना की राज्यांना अधिकार द्या, राज्यांना खरेदीमध्ये संधी द्या, आणि त्याच्यानंतर केंद्र सरकारने सगळ्या असं आपल्या इकडे लोकांचं म्हणणं होतं, दावे होते
आम्ही काय एक चेक देऊन सगळी लस 12 कोटी लस खरेदी करू, आम्हाला संधी द्या. आणि ज्यावेळी तुम्हाला संधी दिली त्यावेळी म्हणजे मग हे तर तुमचं राज्य सरकार सगळ्यात मोठं अपयश आहे. म्हणजे तुमची विश्वासात राज्याची किती खालावली आहे की प्रायव्हेट हॉस्पिटलला लस मिळते पण राज्याला लस मिळत नाही. याच्यापेक्षा विश्वासार्हता खालवल्याचं लक्षण काय? ही काय अभिमानाची गोष्ट आहे? त्याचा विचार मला असं वाटतं बाई जगतापाने अधिक करायला हवा. आणि आता तर केंद्र देणारच आहे. म्हणून तर आमचं म्हणणं आहे तुमचे 12 कोटीचा चेक तयार होता, तो 12 कोटी लस घेण्यासाठी जे काही 5-7 हजार 7,000 कोटी रुपये लागतात ते 7,000 कोटी तातडीने महाराष्ट्रातले 12 बलुतेदार शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, केश करताना रिक्षावाले, मोलमजुरी करणारे यांना तातडीने आजच्या आज 1-2 पॅकेज जाहीर करा. धन्यवाद.